आनंद झाला राजे शहाजी शोभाळा जो जो रे जो आनंद झाला राजे शहाजी शोभाळा जो जो रे जो धन्य शिवाजीचा शोभे सरदार शोभाळा जो जो रे जो धन्य शिवाजीचा शोभे सरदार शोभाळा जो जो रे जो शिवाजी दहाव्या दिवशी करुणी सांजा गोड शोभे शमीजीन पाठी हत्यारे राजाच्या संग जोबाळा जो जो रे जो पाठी हत्यारे राजाच्या संग जोबाळा जो जो रे जो पाठी हत्यारे राजाच्या संग जोबाळा जो रे जो पाठी हत्यारे राजाच्या संग जोबाळा जो रे जो 11व्या दिवशी 11वा रंग कारुणी करणारा सेनानी गंग धन्य शिवाजीचा शोभे सरदार शोभाळा जो जो रे जो धन्य शिवाजीचा
शिवाजी महाराज की। अब्रूची लक्तर झाली म्हणून पोरीनं विहिरीत उडी टाकून जीव दिला. राजांच्या कानावर बातमी आली. राजांनी राजेश पाटलाला समोर हजर राहण्यास सांगितले. पाटलाला समोर हजर करण्यात आलं. गुन्हा सिद्ध झाला. राजे कडाडले. त्याचे हातपाय कापा, चौरंग कार्याला आणि चौकात नेऊन बसवा. राजांनी आऊसाहेबांकडे पाहिलं. म्हणाले, आऊसाहेब, दिलेली शिक्षा योग्य आहे ना? आऊसाहेब म्हणाल्या, राजे, याचं पातक इतकं मोठं की तुम्ही याला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायला हवी होती. तुम्ही याला चौरंगा करून चौकात कशासाठी बसवलं? राजे म्हणाले, हो आऊसाहेब, याचं पातक इतकं मोठं की याला मृत्यूदंडच व्हायला हवा होता, पण याला चौरंगा करून चौकात एवढ्यासाठी बसवला की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात यावं की स्वराज्यात आया बहिणींची अवली उठणाऱ्याचा अथवा राज्याचा पाटील केला जाईल म्हणून. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस साजरा करताना शिवपुरावर डॉल्बी डीजे लावले जातात. डॉल्बी डीजेवर गाणी लावली जातात. मुन्नी बदनाम झाली, शिला जवान झाली, पिंकी पैसेवाली झाली आणि आमच्या साया बहिणींची लक्तर आम्ही गावच्या वेशीवर नेऊन टाकली. जी लोक दुसऱ्याच्या घालण्याचा आधार घेऊन उभी असतात ती कधीच यशस्वी होऊ शकत नाही, पण जी लोक स्वतःच्या पायावर उभी असतात त्यांना यशस्वी होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. आणि मग राजांनी रत्नागिरीला जहाज बांधणी कारखाना, कोकणमध्ये तोफांचा कारखाना आणि मुंबईच्या कल्याणला दारुगोळ्याचा कारखाना सुरू केला. राजांचं जंगलात ढाल तलवारीचं प्रशिक्षण चालायचं. बाहेरून कुणी येताना दिसलं की बाहेरून पोरं उभी केलेली असायची. कोणी येताना दिसलं की ते एखाद्या पक्षाचा किंवा प्राण्याचा आवाज काढायची. आता राजांना सूचना मिळायची आणि ढाल तलवारी लपवून विटी दांडूचा खेळ सुरू व्हायचा. एकदा बहिर्जी नाईक बाहेरून जंगलात येत होते. त्या मुलांनी पाहिलं कोणी अनोळखी माणूस येतोय आणि त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. बहिर्जी नाईक आत आले. राजांना म्हणाले, राजे, मला तुमच्या स्वराज्यात काम करायचे. राजे म्हणाले, तुमच्यात कोणता गुण आहे? बहिर्जी नाईक म्हणाले, तो तुम्ही ओळखावा राजे. आणि नाईक जायला निघाले. मागे वळले आणि म्हणाले, राजे, जंगलाच्या बाहेर पोळं उभी केली. त्यांना म्हणावं या दिवसात मोर ओरडत नसतात म्हणून. राजांनी पटकन ओळखलं आणि बहिर्जी नाईक यांना गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला. एकदा रशियाचे पंतप्रधान भारत भेटीला आले. आपल्याकडे गाईड्स त्यांना म्हणाले की सर, तुम्हाला काय दाखवू? प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल दाखवू की सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू? तर पंतप्रधान म्हणाले, ना मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल बघायचंय, ना सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल बघायचंय. मला फक्त माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो त्या राजाचा रायगड एकदा बघायचा आहे. म्हणजे राजांचा इतिहास पाकिस्तानात शिकवला जातो, अमेरिकेत शिकवला जातो, रशियामध्ये शिकवला जातो. आणि शिवाजी महाराजांनी कित्येक किल्ले जिंकले, पण त्यावर कुठे सत्यनारायणाची पूजा घातलेली आपण ऐकली का? कुठल्या किल्ल्याला लिंबू मिरची बांधलेली ऐकली का? आज आपण अमावास्येला कुठलेही कार्य करायचं म्हणत नाही, पण राजांनी त्यांच्या मोहिमा आखल्या त्या अमावास्येच्या दिवशी. कारण अमावास्येच्या दिवशी का अंधार असायचा सगळीकडे आणि गणिमी गावा करायला सोपं जायचं. राजांना महाराज पालथे जन्माला आले. राजांना सांगण्यात आलं की राजे बाळराजे पालथे जन्माला आले. शिवाजी महाराज म्हणाले, असू दे, काही होत नाही. पालथे जन्माला आले म्हणजे सगळ्या पातशाया पालथ्या घालतील. Say
आणि इथे महाराष्ट्राचं आराध्य सगळ्यांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज यांना शाहिरी मानाचा मुजरा देऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
खुशीनं तोऱ्यात बसलंय गो